वृषाली आपल्या ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत सेरंगोनमधील सनशाईन पार्कमध्ये। तर आम्ही रोजच येतो संध्याकाळी खारूला आणि दादूला खेळवण्यासाठी। तर म्हटलं तुम्हाला आज हा सनशाईन पार्क कसा आहे ते बघा। चला तर मग। तर आत्ता आपण आलेलो आहोत आमच्या घराजवळच असलेल्या एका सुंदर आणि शांत अशा सनशाईन पार्कमध्ये। अगदी फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असलेलं हे पार्क खरंच खूप छान आहे। शहरांच्या गडबडीतसुद्धा अशी हिरवळ आणि शांतता मिळाली की मन एकदम फ्रेश होतं। इथे आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते। आणि या पार्कमध्ये लहान मुलांसाठी खूप छान प्ले एरिया आहे। घसरगुंडी, झोपाळे आणि वेगवेगळे खेळण्यासाठीचे सेटअप्स इथे आहेत। मुले इथे मनसोक्त खेळू शकतात आणि खूप एन्जॉय करतात। दादू आणि शिवांशीसुद्धा पाहू शकता किती मज्जा करत आहेत। आणि रोज कधी एकदा 6 वाजता आणि कधी पप्पा आम्हाला पार्कमध्ये घेऊन जाते असं होतं, कारण दिवसभर घरी बसून बोर होतात ते। आणि दुपारी आणायचं म्हटलं तर खूप ऊन असतं, तर इव्हिनिंग हा बेस्ट टाईम आहे यांच्यासाठी। तर घसरगुंडीवरून खेळताना जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो पाहून खूप छान वाटतं। लहान मुलांची ही निरागस मजा मनाला खूप आनंद देते। आणि फक्त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी इथे एक्सरसाइज करण्यासाठी खूप छान इक्विपमेंट्स आहेत, ज्यामुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात थोडा वेळ काढून फिटनेसकडे लक्ष देऊ शकतो। तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत मोठ्यांसाठी। तर मस्त असं इथं एक्सरसाइज करत करत समोर आपण आपल्या लेकरांकडे पण लक्ष देऊ शकतो। तर दोन्ही पण होतं, आपलं पण एक्सरसाइज होते आणि मुले पण आनंदाने खेळू शकतात। तर असं हे पार्कमधला हा लहान मुलांचा प्ले एरिया आहे। खारू काय करते बाळा? व्यायाम। वाव, गुड गर्ल। दादू तू काय करतोय? व्यायाम। हो। आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडं, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण, इथे बसून किंवा चालत फिरताना वेळ कसा जातो हे कळतही नाही। आणि संध्याकाळच्या वेळेला तर इथला माहोल अजूनच सुंदर दिसतो। तर इथे पाहू शकता समोर रोजच इथे या पार्कमध्ये हे समूहाने ग्रुपने येतात हे लोक। आणि त्यांचा जो ठरलेली एक्सरसाइज आहे तो ते डेली करतात, रोज असतात हे पार्कमध्ये। तर त्यांच्या जो एक्सरसाइज करत आहे ते पाहून इथे खारू करण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते पाहून खूप छान वाटतं। तर लहान मुले आपल्या आजूबाजूचा जसा परिसर आहे त्यानुसार ते घडत असतात। तर सिंगापूरमध्ये जे लोक आहेत, आता हे समोर तुम्ही ग्रुप पाहतात त्यातले सगळे लोक वयोवृद्ध आहेत। त्यावरून तुम्हाला समजत असेल की सिंगापूरमधील लोक खूप हेल्थ कॉन्शियस आहेत। लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण इथे एक्सरसाइज करताना दिसतात। तर प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने व्यायाम करतो। रोज कमीत कमी 1 तास तरी हे एक्सरसाइज करतात इथे येऊन। तर पाहू शकता त्यांचं पाहून किती छान प्रकारे शिवांशी करत आहे आणि दादू पण त्यांचं पाहून करण्याचा प्रयत्न करत आहे। तर असं पार्कमध्ये आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं, नवीन काहीतरी पाहायला भेटतं आणि ते पाहून आपणही असं करावंसं असं लहानांना वाटतं। आणि आपल्याला पण मोठ्यांना वाटतं की त्यांचं पाहून आपण पण आता आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे। तर ते अशा प्रकारे खूप स्लोली पण त्यांचा जो व्यायाम करण्याचा प्रकार आहे तो त्यांच्यात व्यायामात कन्सिस्टन्सी आहे, सातत्य आहे। रोज डेली येतात ते 1 तास तरी यांचं एक्सरसाइज चालू असते। तर समोर पाहू शकता। तर कोणतीही गोष्ट करताना सातत्य असणं खूप गरजेचं आहे। तर या पार्कमध्ये आम्ही रोज पाहतो, हे रोज येतात। तर आपल्या इकडे कसं असतं, आपण नवीन वर्ष चालू झालं की एक्सरसाइज करायचं ठरवतो आणि परतनं 2 दिवस तेवढ्या हुरूप आनंदाने करतो, पण नंतर राहूनच जातं। पण इथे रोज लोक सातत्याने करताना दिसतात। तर सातत्य खूप महत्त्वाचं आहे। आणि आजचा हा छोटूसा पार्क कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।